श्री नवनाथ भक्तिसार प्रारंभ अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री माता पितृभ्यां नमः. ओम नमोजी हेरंबमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा कळा संपत्ती भक्त संकटवारी गजानना सदैव धवला श्वेतपद्मा विद्याभूषित कला संपन्न धामा तुझा वंदितो पादपद्मा ग्रंथाक्षरा बोलवी सरस्वती कळा मांदूस सवे घेऊनी वहन हंस या संता गणी येऊनी सभेस विराजावे महाराजा. आता नमितो श्री गुरुराज जो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्षपदाते वरवुनी काज साधकाते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजोगोनी बैसला मम पृष्ठी लेखणी कवळोनी करसंपुटी ग्रंथा लागी आदरितसे. आता नमो ज्ञानशक्ती जी सत्तामयी चित भगवती अनन्य भावे चरणावरती भाळ तिची ये अर्पोनिया. या परी नमितो श्रोते संत की तुमच्या गृहीचा मी अतीत तरी ग्रंथा तरी सुरस नितांत प्रेम भरित दाटवा. धन्य तुम्ही भक्तिवाडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उभवोनी कोडे जगा माझी मिरविता. तेवी तुमच्या शरणागत नरहरी मालू धुंडी सुत तस्मात महंत श्रोते संत करा सरते आपणा तरी. या परी पूर्वी कथा सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आता ही ओपुनी वरदहस्त भक्तिसार वदावाहा. त्यांची सर्व कथा ग्रंथी स्वीकारावया अवधान द्यावे श्रोती. असो कली प्रारंभी रमापती नवनारायणा पाचरी. उद्धवासी बैसवोनी सन्निध कनकासनी यादव वृंद तवते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके. कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो. पंचम महाराज पिप्पलायन सहावा अविर्होत्र नारायण सातवा द्रुमिल आठवा चमसजाण करभाजन नववा तो हरीने पाहताची नारायण. सोडिता जाहला सिंहासन परम गौरविले आलिंगुन कनकासनी बैसविले सकल वैभव भूषणाकार मेळवोनी सकळ अर्चा संभार. सारिता झाला सपरीकर षोडशोपचारे पूजेसी हरीचा गौरव पाहोन बोलते झाले नारायण. कवण अर्थी पाचारण आम्हासी केले श्रीरंगा. हरी म्हणे जी महाराजा की मनी काम वेधला माझ्या. कलित अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे. येरू म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवणे स्थाना. कवण नामी कवण लक्षणा जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष तेणे मच्छिंद्र होऊनी दक्ष जगा माझी मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होऊनी प्रत्यक्ष महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजे. यापरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम. तयाचा शिष्य भक्तिद्रुम प्रबुद्ध नामे कानिफा. यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजे जगी चरपट नाम. अविर्होत्र जो योगद्रुम मिरविजे जगामाजी नामे नागेश. यापरी द्रुमिल अतिसमर्थ जगी मिरविजे भरतनाथ आणि चमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरविजे. नववा जो करभाजन जो गहिनी ऐसे मिरविजे नाम. ऐसे अवतार मही कारण दीक्षे प्रती मिरवावे. म्हणाल एकपणी वास करणे सांगता आम्ही कलिस तरी तुम्हा सवे अवतारास बहुत येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास. आणिक शुक महाराज तो ब्रह्मभास कबीर भक्त होईल तो. यापरी जो व्यासमुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी. आणि उद्धव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो. भक्ती प्रौढी जांबुवंत तो नरहरी नितांत. प्रत्यक्ष जो बलराम भ्रात पुंडलिक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरविन. आणिक धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वनामी मिरविल सोपान.
जी योगमाया मानसमोहन मुक्ताबाई विराजेल. या परी प्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त. आणि कुबजा दासी माते रमत जनी जनात होईल की. असो ऐसे समुच्चये करोने कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण. मग अवश्य म्हणोनी नारायण पुढे बोलत प्रश्नाते. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती. परिकवण स्थानी केवते युक्ती व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण. पूर्वीच कथिले पराशर नंदने महामुनी व्यासतो. अगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधी वीर्यासी. ते वीर्य चुकोन ठाया ठायासी. आपाक काही उरले असे ते जीवदसे वाचोनी सत्य. महाराजा न पावे उदय तरी ते ठाई ठाई केवते वीर्य. त्याचे ठाई ऐकावे उपरिचर वसू यानी असता. वीर्य गळले उर्वशी पाहता. ते शरस्तंभी दुरोनी द्रवता. आदळता झाले त्रिभाग यमुनेत वीर्य बिंदू द्रोणा काठी. पडताची झाले त्रिभाग शेवटी. 2 भाग द्रोणापोटी एक जळी पडियेला. असो पर्ण द्रोणात जो भाग पडिला तो तात्काळ द्रोण कूपी जन्मला. परी जळात जो भाग पडिला तो ग्रासिला मत्स्याने. तरी ते मत्स्योदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे. परी जीवन दशेविण गर्भवंशोदय होत नाही महाराजा. तरी प्राज्ञिक कवी नारायण तेणे मत्स्योदरी जन्म घेणे. मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा. या परी शिव कामवरी कोपोन तृतीय नेत्रीचा काढोनी यज्ञ. महास्मर केला भस्म तेणे ऐसे ग्रंथ बोलती. परी तो काम द्विमूर्धनी बैसला आहे वीर्य प्राशन करोनी. तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी जालिंदर नामे मिरवेल. या परी कुरुवंशी जन्मे जये नागसत्री आभान केले आहे. तयावंशी महान पाहे बृहद्रथ राणा मिरवेल. तो महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडिल द्विमूर्धन. यज्ञकुंडी देदीप्यमान जालिंदरे जन्मावे. या परी ब्रह्मवीर्य सहस्रेंशी ऋषी निर्मिले 188. तेव्हा वीर्य रेवाती रासी. रेवे माझी पडियेले ते महीचे परमकोशी. वीर्य आहे रेवाती रासी. तेथे व्यापुनी जीवन दशेसी. देहा लागी मिरवावे तो महाराजा चमस नारायण. रेवण सिद्ध मिरविजे नामाने रेवा वेरेत झाला जन्म. म्हणोनी नाम हे त्याचे तेची वेळी आणि करेत. सर्पिणी मवळी अकस्मात पडता प्राशिले तिने नेमस्त. भक्ष म्हणोनी जाणपा ते जन्मे जयाचे नागसत्रात. नाग आहुती विप्रदेत तये वेळी आस्तिके निश्चित. सर्पिणी ते लपविले ब्रह्मवीर्य उदरात. अंडजा शुक्तिरत्नयुक्त पुढे होईल महानाथ. भविष्य जाणोनी आच्छादी महातरुच्या पोखरी. तक्षकात्मजा पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी. नवमास लोटले असो त्या अंडजा शुक्तिकायुक्त. जीवदशा सकळ होऊनी मुक्त. तरी अविर्होत्र नारायण तेथ संचरिजे महाराजा. वीर्य अंडज पात्र सांडोनी गेली आहे तक्षकनंदिनी. तो वडाच्या पोखरस्थानी अद्यापि आहे महाराजा. तरी तेथे अविर्होत्र प्रवेश करिता सत्पात्र. वटसिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे. या परी मित्ररेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मच्छिंद्र जती. ती वरद हस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय. परी ते भविष्य कारणी उकरडामय वरद भस्म मिरवेल. तेथे हरिजो नारायण शीघ्र संचरोनी दीक्षा कारण. गोरक्ष ऐसे प्रतिष्ठा नामाने जगामाजी मिरवावे. या परी मुरडानी कारणी सुरवर आलिया दक्ष सदनी. ते कमलोद्भव पाक शासनी समारंभे पातले. परी दक्षात्मजेची रूपार हाटी. नेत्र कटाक्ष पाहता परमेष्ठी. तेणे धडाडोनी कामपाठी. इंद्रिय द्वारा द्रवला तो परी तो चतुराननी. पैसला होता सभास्थानी. कामद्रवता इंद्रिय वदनी. परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरण टांचे. छिन्नत्व केले रेतांचे. ते एक आगळे 60 सहस्रांचे. रेत भाग वहियेले ते 60 सहस्र रेत प्रमाणासी. जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषींसी. झाले परी एक भागासी. वीर्य आहे तैसेच ते लज्जायुक्त होऊनी
केरासह सांडिले भागीरथी जीवनी, तयातुनी एक भाग जाऊनी कुशबेटी स्थिरावला, तरी ते कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली, ती पिप्पलायन माऊली संचारावे तेणे तेथे, ताचे चरपटले आहे रेत म्हणोनी नाम चरपटनाथ, जगात मिरवोनी जगविख्यात, दीक्षेलागी विराजावा, या परी कुंभोद्भवाचा उदय झाला, तो मित्र कामशराचा लोट लोटला, तो गगनपंथे विमुक्त झाला, अतिबळे करोनिया एक भाग घटी पडदा, अगस्ती उदय झाला तत्वता, एक भाग महिवरता, कैलिक सदनी पातला, तो महाराज कैलिक ऋषी, भिक्षा भरतरी ऊर्ध्वशी, भरतरी म्हणती भिक्षा पात्रासी, अंगणी ते ठेविले, तो मित्र रेत अकस्मात, येऊनी पडिले भरतरी आत, ते कैलिके पाहुनी भविष्याते, भरतरी तैसे रक्षितसे, तरी ते भरतरी रेत संगी, द्रुमिल नारायण प्रसंगी, संचारुनी रेत अंगी, भरतरी नामे मिरविजे, या परी हिमाद्रीच्या विपनस्थानी, दिग्गज ठेला महिते शयनी, तै सरस्वतीचे उद्देशे करोनी, विधिवीर्यासी ढासळला, ते वीर्य गजकरणात, पडताची झाले बिंदयुक्त, तरी काहीसे वीर्य होऊनी विभक्त, महिवरती पडियेले, तयावरोनी व्याघ्र चाली, चालता भेदले पाऊली, तया पाद संधीत तनु ओतली, जीवदशात अत्रीची, तैसा गजकर्ण सुती कारण, प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न, तया नामाभिधानी प्रयत्न, कर्णकानिफा मिरविजे, या परी गोरक्षाची हतवटी, पडता वाळवंटाचे पोटी, कर्दम पुतळा करिता जेठी, अभिमंत्रोनी भविष्यांतर, मंत्रशक्ती विष्णुवीर्य, आभा निलिया पुतळामय, तैकर भाजने संचराया, जीवदशा मिरवावी, ऐसे सांगोनी रमा रमणे, संतुष्ट केले नमनारायण, मग परस्परे नमना नमन, करोनिया उठले ते, असो भगवंतेशी नवनारायण, पाहती मंदराचळ मौळी स्थान, श्री शुकाचार्य समाधीपासी जाऊन, समाधी ते वर्येले, नवसमाधी मेरू पाठारी, 10वी समाधी शुकऋषीश्वरी, असो ते दाही स्थूळ शरीरी, पुढे तेथोनिया निघाले, या परी शुकवीर्याचे कथन, बद्रिकाश्रमी सोमब्राह्मण, रंभा उद्देशे झाले पतन, कबीर तेथे जन्मला, ही कथा भक्ती कथामृतात, वदविली आहे जगन्नाथे, आता नवनारायण झाले व्यक्त, त्याची कथा ऐकावी, असो वसुवीर्य दोन्ही भाग झाला, एकमच्छिने प्राशिला, तव कवी नारायण संचारोनी वाहिला, गर्भ लागला वाढीसी, दिवसानुदिवस नवमास, मच्छिने लोटिले जलोदरास, पुढे प्रसुद अंडज सुरस, यमुना जळी भावे तो तेथे एक कथा वर्तली, ती कैलासी अर्पणा माऊली, शिवासी म्हणे कृपा साऊली, अनुग्रह मज द्यावाजी, तुम्ही जपता जो मंत्र, तो मज द्यावाजी पवित्र, तेणे करुनी मी चीर, सनाथपणे मिरवेनजी, शिव म्हणे उमे ऐक, मी मंत्र उपदेशिन सकळिक, परी एकांत ठाव अलौकिक, ऐसा जाण पाहिजे, अपर्णा म्हणे एकांत स्थान, तरी महिवरी शोधू आपण, ऐसे ऐकता दयाघन, अवश्य तिथे म्हणत असे, मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर, हिंडता स्थाने महिवर, श्रमोनी वर्तता उमा ईश्वर, यमुने तटी येऊनी पोचली, मग उतरोनी नंदिकेश्वरावरोनी ती, नंदी ठेवोनी तटावरती, उभयता उतरोनी यमुने सरिती, जवळ काठी बैसली, तव तो यमुना तट एकांत, तिथे मनुष्याची न मिळे जात, ऐसे पाहुनी शुद्ध एकांत, ते स्थान ईश्वरासी मानले, परितो मच्छोदरात, कविनारायण नेणोनी त्यात, पार्वती ते उपदेशिनाथ, मंत्र संजीवनीसी, ती ते तो मंत्र उपदेशिता, मच्छी तेथे होती सत्यता, तो उपदेश शब्द गर्भी तत्वता, मच्छिंद्राने ऐकला, ऐकले परिग्रहणची झाले, तेणे करुनी ज्ञान प्रगटले, मी तू पण सर्व सरले, सर्वची ब्रह्म सनातन, असो शिव पार्वती ते पुसत, की कैसे चोज उपदेशात, तू ते सापडेल खूणते माते, बोलोनी दावी अपर्णे तू, ऐसे शिव तीस पुसता, तो आधीच मच्छेंद्र झाला बोलता, म्हणे महाराजा आदिनाथा, ब्रह्म चोज मिरविले, आता किंबहुना चराचर, असे स्वरूपी वृत्ती साकार, नगनो हे हेमची सार, आ ब्रह्म भुवना पासोनी, ऐसे शिव ऐकता वचन, जळी पाहे चाकाटोन, तो मच्छोदरी नारायण, कवी महाराज समजला, मग शंकर बोलते झाले त्याते, म्हणती महाराजा तू आहेस येथे, तरी मम उपदेशाचा तू ते, लाभ झाला कविराया, परी हे फारची झाले अपूर्व,
पुढे ऐका आनंद पर्व मंत्र उपदेश गौरव दत्तमुखी करवीन मी तरी तुझा जन्म झाली या पाठी बद्रिकाश्रमी यावे शेवटी तेथे तू ते देईन भेटी सर्व सामग्री सच्चिन्ह ऐसे बोलोनी आदिनाथ स्वस्थाना गेला अपर्णे सहित येरीकडे गर्भ मच्छोदरात तोची मंत्र घोकीतसे या परी भरता पूर्ण दिवस मच्छीने प्रसूत कळा समयास अंड सांडोनी जळतटास मच्छी गेली जळोदरी असो अंड सांडोनी तीरास मच्छी गेली जळोदरास त्यास काही लोटल्या दिवस यमुना तीरी महाराजा तव तेथे समयकाळी बकपक्षांची उतरली मंडळी मीन वेचावया यमुना जळी निजगण सहित संचरले तो अकस्मात मित्रात्मजा तटी अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी मग सर्व मिळवणी चंचुपुटी खाद्य म्हणून भेदिती ते चंचुपुटांचा भेदवज तेणे अंड झाले जर्जर द्विशकल होगुनी सत्वर महिवरी आदळले परी वरील शकल पडिले मही खालील शकलात बाळ विदेही जैसा अर्क उदक प्रवाही एका एकी उतरला रुदन शब्द कडकडाट बाळ तेजाचा बोभाट ते न्याहाळिता चकचकाट पाहोनिया पळाले ते असो शकळ शुक्तिका रत्नाकर आता मुक्त मुक्तिकेचा भद्रमच्छेंद्र असता तमारी कन्यातीर पावला धीवर त्या काळी तो धीवर कामिक नाम सुभट पाहता अंडज शुक्तिका प्रकट तो आत रत्न तेजस्फुट बाळरम्य देखिला परी तो सविता मग चित्ती द्रवली मोह ममता म्हणे बाळ हे कोमळ तत्वता याते भक्षियेल कोणी सावज ऐसा उदय होता चित्ती देव शब्द कुसुमा सांडिती की हे महाराजा कामिका मूर्ती बाळनेई वो सदनाते अरे हा कविनारायण मच्छोदरी पावला जन तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम जगमाजी मिरवी की अरे हा दक्ष योगींद्र जेठी तारक नौका महिपाठी तरी तू संशय सोडोनी पोटी सदनानेई महाराजा ऐसे देव वागुत्तर रत्न कर्णपुटिके होता भूषण मग ते दृढ करोनी जतन हृदय संपुटी पाळितसे महाविश्वाचे पाठी आधीच मोद नांदेल पोटी आनंदाची अपार दाटी आनंद पात्री हेलावे मग स्नेह कवचे कर संपुटी तो ये न्हाणीला बाळ जेठी हृदयी वाहुनी कामी कपोटी सदनी आणिले तयाते शारद्वता नामे सुंदरा नारी ओपिता झाला तिचे करी म्हणे साजणी वंशाधारी सुत मिरवी लोकात कन्या ये भाग्योदये सर्व सुखशयनी पहुडावे आहा हा बाळ अवतार होय कविनारायण मच्छेंद्र धरिताची पयोधरी पय दाटले अति पाझरी जैसे सोमतेज करी सोमकांत द्रवतसे असो कुशाचे मंडन स्नेहभावे होता संगोपन मग बाळ जठर पिंडीचा अग्न पयपाहोनी स्वीकारी तै स्नेहाचा ओघ बाणे बाळ अंगिकारोनी मार्जने तप्तोदकी घालोनी स्नाने पालखाते हालवितसे आधीच नामे शारद्वता त्यावरी अपत्य कामी कांता तेथे बाळ मोहकाम द्रवता कवणरीती वर्णावे ऐसे परी आनंद स्थिती दिवस लोटले काहीसे मिती 5 वरुषे वयावरुती मच्छिंद्रनाथ मिरविला तव कोणे एके दिवशी सुदिनी उदयीक भूमिसी पिता म्हणे तमारी कन्येसी चला जाऊये मच्छिंद्रा अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ कृतांत भगिनी तीरा येत मग जळोदरी संजरोनी तात मच्छबाळा आव्हानी तसे तव जाळ्या सवे मीन धाडी आतुल्या ओढी कर संपुटी बाहेर काढिता कामिक जेठी महिमिना ते सोडितसे मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा वेचोनी साठवी या मीना ऐसे वदोनी कामिक पुन्हा जळा माझी संचरे येरीकडे मच्छिंद्रनाथ मीन देखता म्हणे होतात आहा मातुळ कुळाघात कामिका ताता मांडिला तरी आपण असता ऐसी रहाटी बरवेपणे पाहता दृष्टी हे योग्य नव्हे कर्मपाठी उपकारा मिरवावे मग एक मत्स्य वेचोनी प्रवाहा मेळवी जीवना लागोनी ते कामिकता ते दृष्टीने पाहोनी परमचित्ती क्षोभला लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन स्वकरपुटी केले ताडन म्हणे जळोदरीचे काढिता मीन बहुश्रम जाणसी तरी पुन्हा जळोदरी मच्छ सोडितोसी कैसा भिकारी खासील काय उदरा तरी भीक मागो जाशील ऐसे ऐकोनी कामिक वचन
मनात मच्छिंद्र करी बोलणे सर्वात पवित्र भिक्षान्न दोष त्यासी काही नसे तरी हाची आता उपदेश आरंभावे भिक्षांनास येरीकडे जळोदरास कामिक तेव्हा संचरला येरीकडे मच्छिंद्रनाथ दृष्टी चुकवोनी गमन करीत भ्रमण करिता अद्वैतवनात सुढाळ जागा दिसेना मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम पाहता झाला योगद्रुम तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम योगा लागी आचरला ते तीव्र तपगा शुचिस्मित मंत्रीदृष्टी अद्वैतवनात लोहकंटक पादांगुष्ठात देऊनी तप करीतसे ऊर्ध्ववायूचे करुणी भ्रमण दृष्टी अर्का देवनी दान वाचा करुणी कृष्णार्पण हरिभजनी मिरविला शरीर क्लेशा देवनी दान ईश्वरी वेध तनुमन प्रमाण तेणे अस्थिपंजरावरून त्वचा तितुकी मिरवितसे तपे बक्षिले सकळ मास परिलागन लागे अस्तित्वचेस मास भक्षोनी सकळ भागास वृद्धिरस सकळ आटिले नेत्र फिरोनी झाल्या वाती दिसो लागली कार्पासरिती सकळ तेजाची आटली ज्योती महाघोर तपाने अस्थि त्वचा व्यक्त होऊनी शिरा दिसती चांगुलपणी सर्व अंग गेले वाळोनी काष्ठापरी मिरवितसे ऐसे क्लेश असंभवित मच्छिंद्र अंगी जाणवत तो तेथे अकस्मात अत्रिनंदन पातला संचारोनी देवालया स्थविता झाला उमाराया हे दक्षजा माता करुणालया दिगंबरा आदिपुरुषा ऐसे स्तुतीचे वाग्रत्न तत्त अर्पिता माळा करून तेणे तोषोनी कामदहन प्रत्यक्षपणे मिरविला प्रत्यक्ष होता उमाकांत नयनी यजिता झाला दत्त मग आलिंगोनी प्रेमभरित निकट आपण बैसला योगक्षेमाची सकळ वार्ता शिवपुसता झाला दत्ता तेणेही सांगोनी क्षेम वार्ता शिवसुखा पुसिले या परी बोलता झाला दत्त की बद्रिकाश्रमी कानन बहुत तरी महाराजा दृष्टी व्यक्त माझी करा कृपाळुवा मग अवश्य म्हणोनी उमारमण उभयता पाहू चालले कानन परीही वासना दत्ता कारणे मच्छिंद्र दैवे उद्भवली की उष्ण त्रासे मही चाली आतुडे कल्पतरूची सावली तेवी दत्तवासना उद्भवली मच्छिंद्र दैवी प्रकरणी असो ऐशा लाभ भावना उभयता रमती बद्रिकाश्रमा नाना तरुपल्लवंगमा अपार चिन्हे पाहती तयावरोनी वर्षत तोयधर मणिकर्णिके अपार नीर ती भागीरथी उत्तम तीर निज दृष्टीने पाहिली मग तेथे ओघ धरोन उभयता करिते झाले गमन असो मच्छिंद्र कारणे निज दृष्टी पाहातील तेथे जी जी होईल वार्ता श्री गुरुज्ञाने होय सांगता निमित्त मात्र धुंडी सुता ग्रंथा माझी मिरविले स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर प्रथमाध्याय गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु नवनाथ भक्तिसार प्रथमाध्याय समाप्त।